नमस्कार मंडळी, गाजरचा हलवा आता आपण नेहमी खातो, म्हणून आज आपण दुधीचा हलवा बनवूया. तोही खूप टेस्टी लागतो. मी दुधी घेतलेला आहे, त्याला खिचून छान असं घेतलेलं आहे. एका साईडला तूप, बदाम, दूध आणि दुधाची पावडर घेतलेली आहे. एका पॅनमध्ये आपण दूध आणि तूप ॲड करून छानपैकी उकळून घेणार आहोत. त्यासोबत 1 चमचा साखरसुद्धा घालणार आहोत. इकडे मी 1च चमचा साखर घालते बिकॉज जेव्हा दुधी आपण शिजवत ठेवू तेव्हा आपण 1 चमचा अजून त्यात साखर घालणार आहोत. उकळा आल्यावर दुधाची पावडर आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि छानपैकी शिजवून घ्यायचं आहे जोवर त्याचा मावा रेडी होतो. साईडला मावा रेडी होत आहे तोवर आपण एका कढईमध्ये तूप घालून त्यात दुधी शिजवून घेणार आहोत. शिजवत ठेवताना त्यात आपण 1 चमचा साखरसुद्धा घालणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की आपण माव्यामध्ये 1 चमचा साखर घातली आहे तर ह्याच्यात फक्त 1च चमचा साखर घालणार आहोत. छान असा बारीक आरावरच दुधी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. यात तुम्हाला वाटलंच तुम्ही कलरसुद्धा ॲड करू शकता. त्यात मी नॅचरली बनवते. आपण जो दुधी शिजवत ठेवलेला तो छान असा रेडी झालेला आहे. मस्त शिजलेला आहे आणि मऊसुद्धा झालेला आहे. त्यात आपण जो बनवलेला मावा आहे तो घालणार आहोत. बाहेरून आणण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीने आपण मावा बनवू शकतो. तुम्हीही ट्राय करून पहा. खूप छान मावा असा बनतो. त्यात तुम्ही पेढेसुद्धा बनवू शकता. खूपच टेस्टी लागतात. त्याची रेसिपी मम्मीने घातलेली आहे, जाऊन पाहू शकता आमच्या चॅनलवर. मावा ॲड केल्यावर त्यात बदाम आणि थोडे तीळ घातलेले आहेत आणि 2 मिनटं बारीक आरावर शिजवून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर आपली जी इलायचीची पावडर असते ती आपण घालणार आहोत. त्याने टेस्ट आणि स्वाद खूपच छान येतो. चांगलं मिक्स करून घेतल्यावर आपण ह्याला सेट करणार आहोत, कारण का थंड खायची मजा वेगळीच आहे. म्हणून एक डब्यामध्ये आपण बटर पेपर ठेवून त्यात सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. सेट झाल्यानंतर टेस्टी छान असा हलवा आपला दुधीचा रेडी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि सांगा कमेंटमध्ये की कसा झाला. बाकी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया आपण असेच व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.